आता पुढची बातमी। भंडारा जिल्ह्यातील अ श्रेणीतील सहकारी धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची धान खरेदी रखडलेली। या संदर्भात पुढारी न्यूजने बातमी दाखवली आणि अखेर धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध झालाय। जिल्ह्यातील लाखोरी, पिंपळगाव, पालांदूर, मुरमाडी आणि खरेदी विक्री संस्था लाखनी इथे बारदाना उपलब्ध नसल्यामुळे धान खरेदी ठप्प होती। अखेर विधानसभेत या संदर्भात प्रश्न मांडला गेला। शासनाला खडबडून जाग आली आणि अ श्रेणीच्या धान खरेदी केंद्रात 20,000 बारदाना पाठवण्यात आलेत। इतर केंद्रांवर 10 ते 15,000 मागणीप्रमाणे बारदाना पाठवण्यात आलेला आहे। पुढारी न्यूजच्या बातमीला आलेलं हे यश आहे। बारदाना उपलब्ध नसल्याची बातमी आम्ही दाखवली होती। विधानसभेत थेट हा प्रश्न मांडला गेला आणि आता पुढारी न्यूजच्या बातमीची दखल घेत प्रशासन खडबडून जागा झालंय आणि धान खरेदी केंद्रांवर आता आवश्यक आहेत तेवढे बारदाना पाठवले गेलेले आहेत। भंडाऱ्यात अ श्रेणीतील धान खरेदी केंद्रांवर 20,000 बारदाना पाठवले गेलेत। इतरही केंद्रांवर कमतरता होती, तिथे सुद्धा 10 ते 15,000 बारदाना पाठवले गेलेले आहेत असं समजतंय। बारदाना उपलब्ध नाही म्हणून धान खरेदी थेट ठप्प होती, पण पुढारी न्यूजने बातमी दाखवली। जे अधिवेशन सुरू होतं तेव्हा विधानसभेत हा प्रश्न मांडला गेला आणि या सगळ्याची आता दखल घेतली गेलेली आहे। प्रशासनाला जाग आली आणि अखेर हे आवश्यक असलेले बारदाना ठिकठिकाणी धान खरेदी केंद्रांवर पाठवले गेले। भंडाऱ्यात धान खरेदी केंद्रावर 20,000 बारदाना पोहोचलेत। इतरही केंद्रांवर गरज होती, तिथेही 10 ते 15,000 बारदाना पोहोचवले गेलेत।